1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एका 4 वर्षाच्या मुलीवरती एका 65 वर्षीय नराधमाने अत्याचार केले, त्यानंतर दगडाने ठेचून तिच्यावरती तिला मारून टाकले। त्या निषेधात राज्यभरात वातावरण आपल्याला चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। राज्यभरात आंदोलन आपल्याला पाहायला मिळते, त्याचाच पडसाद पुण्यात देखील आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यातील कलाकार कट्टा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। काय आंदोलन करताय, नेमकी काय मागणी आहे? मी हसीना इनामदार, पुणे शहर महिला अध्यक्ष। आमची हीच मागणी राहणार की असल्या नराधामाला फाशी द्या आणि जर तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हवाली करा। आम्ही त्याचं काय करायचं ते आम्ही बघू। काय अजून किती दिवस आपल्याला असेच आंदोलन करायला भेटणार? कारण की आपण पाहतोय वारंवार अशा घटना घडतात, आंदोलन होतात, मात्र निकाल काहीच लागत नाहीये। जर असं चालत राहिलं तर आमच्यावर अन्याय होणार, ते चालतच राहणार आहे। ज्या प्रकारे या नराधमाने दोनदा आधीही त्यांनी अत्याचार महिलांवर केलेले, 65 वर्षाच्या महिलेवर सुद्धा त्यांनी अन्याय केलेले आहे। अशा जर नराधमाला पोलीस प्रशासक सोडत असेल तर हा आमच्यावरील अन्याय आहे। त्यांनी त्याच्या अगोदर त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल होते, मात्र तरी देखील तो असा फिरत होता। आज तर तो कोठडीत असता, पोलीस कोठडीत, तर ती चिमुकली मुलगी वाचली असती, आपल्या सोबत असती, तर काय वाटतं? मला असं वाटतं की आता ही जी घटना घडलेली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे। अक्षरशः इतके निर्घृणपणे त्यांनी हे केलेलं आहे की आपण शब्दात व्यक्त करता येत नाहीये। माझं हे म्हणणं आहे की पहिलं मुळात तर असा विषय आहे, अशा गुन्हेगारांना तुम्ही वकिली पत्र घेता कशाला? पहिलं तर वकिली पत्र कॅन्सल करायला पाहिजे। जे असे गुन्हे करतात ना ते वकील त्यांनी द्यायलाच नाही पाहिजे, हा एक शासन काढायला पाहिजे। आणि दुसरं असं की मी देवेंद्र दादांना हात जोडून विनंती करते की तुम्ही गृहमंत्री आहात, तर ह्या केसमध्ये अशा जे काही केसेस घडायला लागलेले आहेत तर त्याच्यामध्ये विलंब न करता, कुठलेही केसेस न टाकता, तारीख न करता फास्ट ट्रॅक वरती त्याला लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं आहे। देवेंद्र भाऊ, मी तुम्हाला यांच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून विनंती करते की लवकरात लवकर ह्या नराधमाला फाशीची शिक्षा होणं गरजेचंच आहे आणि त्या मुलीला आणि त्या मुलाच्या घरच्यांना न्याय मिळवून देणं गरजेचं आहे, ही माझी विनंती आहे। वारंवार अशा घटना घडतात तर आपलं न्यायालय कुठेतरी कमी पडतंय का? कारण की न्यायालयात अशा अनेक केसेस झाल्यात, मात्र निकाल काहीच लागत नाही, तर काय केलं पाहिजे यावर? न्याय व्यवस्थेने आहे ना, त्यांचे जे नियम अटी आहेत त्या मला असं वाटतं की त्या कडक केल्या पाहिजेत। जोपर्यंत महिलांच्या बाबतीत असतील, मुलींच्या बाबतीत असतील, हे जे निर्णय होत नाहीत, जर कठोर निर्णय झाले नाहीत तर पुढे आपल्याला हीच चिमुरडीवरती जो अत्याचार झाला तो आपल्याला अजून 4 दिवसांनी असंच बघायला मिळणार आहे, एखाद्या महिलेवरती असंच अत्याचार आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यासाठी न्याय व्यवस्थेने कडक कारवाई, म्हणजे जे बाहेर देशामध्ये मी बघते की बाबा ज्याने सपोज तुम्हाला बलात्काराची केस असेल तर त्या माणसाला डायरेक्ट फाशीची शिक्षा किंवा जे पण काय खूप कठोर त्यांच्याकडे कायदे आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की त्या भागात ह्या सगळ्या गोष्टी कमी घडतात। आपल्या महाराष्ट्रामध्ये कडक कायदा नसल्यामुळं किंवा न्याय व्यवस्था जेवढी जागृत पाहिजे तेवढी जागृत नसल्यामुळं आपल्यावरती अत्याचार होतच राहतात। म्हणजे आज मला असं वाटतं की महिलांनी 11 नंतर बाहेर जायचं का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। मुलींनी, छोट्या मुलींना घराच्या बाहेर पाठवायचं का, हा मोठा प्रश्न आहे। शाळेत पाठवायचं का, हा मोठा प्रश्न आहे। मग मला असं वाटतं की मग मुलींना जन्माला घालायचं का आईने? ज्यावेळेला मुलगी जन्माला येईल त्यावेळेस आईला स्वतःला भीती वाटली की बाबा माझी मुलगी बाहेर गेल्यानंतर माझ्या मुलीचं काय होईल। तर मला असं वाटतं की जर आपण घाबरून जगत असू अशा महाराष्ट्रामध्ये तर न्याय व्यवस्था 100% कुठेतरी कमी पडतीये की आमच्यासारख्या महिला सुरक्षित नाहीयेत, मुली छोट्या छोट्या जर सुरक्षित नसतील तर न्याय व्यवस्थेला मला असं वाटतं की सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह आहे किंवा त्यांनी आता तरी जागृत व्हावं, आता तरी जागं व्हावं। आणि ह्या नराधमाचं तर जे काय करतील ते करतीलच, फाशीची शिक्षा तर त्यांना झालीच पाहिजे, पण असे नराधम अजून नको निर्माण होण्यासाठी त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे। त्याला जनावर कळत नाही, माणूस कळत नाही, मग तो खरंच माणूस म्हणण्याच्या लायकीचा आहे का? मग तुम्ही त्याला त्याप्रमाणे शिक्षा द्या। आणि आमचं तर असं मत आहे की त्याला भर चौकामध्ये त्याला बेकार मधून बेकार शिक्षा द्या आणि नसन तुम्हाला देता येत तर तुम्ही आमच्या स्वाधीन करा, आम्ही आमच्या पद्धतीने त्याला शिक्षा देतो। ताई, काय आहे तुमची मागणी, काय आहे संपूर्ण प्रकरणात? नमस्कार ताई, आपल्या ह्या देशामध्ये आजकाल लहान लहान मुली सहित सुरक्षित नाहीये, तर अशा लोकांना सरकारने फाशी दिलं पाहिजे। कारण सरकारने फाशी नाही दिलं तर आमच्या हाताकडे तरी दिलं तरी आम्ही तर त्याला नाही का शिक्षा देऊ। पण लहान मुलीच 3 वर्षाचं बाळ, ते त्याचा आत्मा काय बोलला असेल? मग तशा लोकांना सरकारने काय केलं पाहिजे? का सरकारने त्यांना फाशी देत नाही? दिलं पाहिजे। आपल्या ह्या आताच्या काळामध्ये काय चाललंय, आपल्या देशाचा मुख्यमंत्री सहित सुरक्षित नाहीये, तर मग पुढे अजून कसे दिवस असतील?
तुम्हाला वाटतं महिलांसाठी आपलं महाराष्ट्र आता सेफ राहिलंय? नाहीये, काहीच नाही राहिलं, कुठंच नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर नाहीच आहे. लहान लहान बाळ एवढे लहान पोरींवर बलात्कार होते, म्हणजे काय राहिलंय आता आपल्या महाराष्ट्रामध्ये? काहीच नाही. एकंदरीतच आपण पाहिलं महिलांकडून संताप व्यक्त केला जात आहे आणि या नराधमाला फाशीची शिक्षा द्या असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.